आपण एकतेने बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा आहे। नमस्कार सर्व सेवक सेविका कुमार कुमारिका नमस्कार। परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिका यांचे हार्दिक स्वागत आहे। मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्म जीवन दर्शन, त्याच प्रकारे बाबांच्या हयातीतील काही प्रकरण, बाबांनी भगवंताची प्राप्ती कशी केली, तर सध्याच्या आपल्या कार्यक्रमात आपण यावर चर्चा करीत होतो। उद्या दिनांक 3 ऑक्टोबर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी। कार्यक्रम आपण ठिकठिकाणी आपापल्या पद्धतीने आपल्या मार्गातील सेवक करीत असतात, पुण्यतिथी कार्यक्रम करीत असतात। तर आपण आजच्या भागामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जीवनातील काही जे घडलेले प्रसंग होते ते तर आपण काही लिखित स्वरूपातले काही आपण सेवकांच्या माध्यमातून जे आपल्याला मिळाले होते ते तर आपण थोडे सादर करतच आहोत। परंतु उद्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी आहे, तर उद्याच्या भागामध्ये आपण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही सविस्तर चर्चा करूच। आज आपण आजच्या भागामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या हयातीतील एक अनुभव आपण आपल्या कार्यक्रमामध्ये एक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रकरण आपण या ठिकाणी सादर करीत आहोत। तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवत प्राप्तीबरोबर त्यांच्या कुटुंबामध्ये भूतबाधेचा नाश, अंधश्रद्धा कशी केली यावर आपण संक्षिप्त आज कार्यक्रमामध्ये जिथपर्यंत होईल तिथपर्यंत चर्चा करू। बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केल्यानंतर ते त्यांच्याकडे येणाऱ्या दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर करून त्यातून त्यांना मुक्त करीत असत। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी जेव्हा एका भगवंताची प्राप्ती केली, म्हणजे 41 दिवसाचा विधी केला, त्रिकाल हवन केले, तर त्यांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली हे सिद्ध तर झालं। परंतु आपण सर्वांना माहिती आहे, पूर्णता स्वरूपात त्यांनी केलेली नव्हती। फक्त विधी झाली होती, परमेश्वर कृपा प्राप्तीचे जे कार्य प्रणाली होती ते झाली होती। परंतु हे झाल्यानंतर मध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे जे लोक दुःखी कष्टी येत होते, अशा लोकांचे बाबा त्यांना दुःखातून मुक्त करत होते। हल्ली भूतबाधेविषयी जी अंधश्रद्धा लोकात पसरलेली आहे, तीच अंधश्रद्धा त्यावेळेस परंपरेनुसार लोकांच्या मनामध्ये घर करून बसली होती। आता आधुनिक काळात, संगणकाच्या काळात जसे जसे काळ निघून गेले त्या काळामध्ये बऱ्याच सारा परिवर्तन, बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत आल्या। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्या जगातील, आपल्या देशातील बरेच लोक अंधश्रद्धेमध्ये आणि व्यसनामध्ये, निर्दर्शनामध्ये आले। परंतु येथून 50-60 पूर्वीचा जो काळ पाहिला तर तो अति अंधश्रद्धेमध्ये होता। आता बऱ्याचशा ट्रस्ट निघलेल्या आहेत, बऱ्याचशा संस्था निघलेल्या आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं, व्यसनमुक्त व्हावं, अशा बऱ्याच काही संस्था आहेत। परंतु त्यावेळेस मात्र असं कुठलंही कार्यक्रम नव्हतं, कारण त्या काळात लोक घाबरणे, त्या काळात अंधश्रद्धेचे सावट, बऱ्याच साऱ्या उदाहरणं होते। परंतु जी घर करून बसलेली गोष्ट होती ती फार वाईट होती। परंतु भूतबाधेची मुक्ती त्यावेळेस लोकांच्या भूतबाधेवर अति विश्वास होता। त्यावेळेस म्हणजे आपणही मार्गामध्ये येण्या अगोदर जसं एखाद्या ठिकाणी डॉक्टरी उपचार झाला नाही तर कोणी तांत्रिक उपचार सांगितलं तर आपण तांत्रिकाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडलात तर लोकांचे कसं आहे, घर बनून जातो। अंधश्रद्धेमुळे कितीतरी उद्ध्वस्त होऊन जाते, अंधश्रद्धेमुळे कसल्या प्रकारचे समाधान मिळत नाही, हे आपण उदाहरण आपल्या मार्गात येण्या अगोदर अनेक स्थानी बघितले आहेत। परंतु जो विश्वास अंधश्रद्धेमुळे लोकांच्या मनामध्ये बसलेला असतो तो फार वेगळा असतो, हे सुद्धा उदाहरणं आज तुमच्या जवळ आहे। याबरोबरच
म्हणूनच लोक या भूतबाधेवर मुक्ती मिळण्यासाठी देवी शक्ती जवळ जाऊन त्या त्रासातून स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न, शक्ती जवळ जाऊन त्या त्रासातून स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न करतात. अशा प्रकारे बाबांनी घरी भूतबाधांवर विश्वास ठेवणारे अशा प्रकारे बाबांच्या घरी भूतबाधांवर विश्वास ठेवणारे लोक होते आणि त्यांना सुद्धा या परमेश्वरी कृपेचा लाभ होऊन त्यांची भूतबाधा नाहीशी झाली आणि ते अंधश्रद्धेतून मोकळे झाले. आता अंधश्रद्धा किती प्रकारच्या असतात हे मात्र आपण तुलना पण नाही करू शकत आणि श्रद्धा किती प्रकारची करू शकतो हेही आपण तुलना नाही करू शकत. जशी दैवी शक्ती आहे, दैवी शक्ती अगोदर जशी आपण मानतो एकीकडे अशुरी शक्ती आहे, जसं मानव आहे एकीकडे म्हणजे नर आहे, एकीकडे भगवान आहे, एकीकडे सैतान आहे, एकीकडे नारी आहे, एकीकडे चुडेल आहे. तर अंधश्रद्धेचे आपण प्रकार कितीतरी प्रकार असतील तर त्या प्रकारापैकी आपण काही प्रकारावरती जसं बोलू शकतो. जसं एखाद्या बाईमध्ये भूत येणं आणि ते बाई हुवा 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 आपली मान हलवणं वगैरे वगैरे, डोकं फिरवणं वगैरे वगैरे, नाही का. तर तो तिचा प्रकार. जसं अंधश्रद्धेच्या बाबतीत झालं, एखादा व्यक्ती जर पूजा करत असेल आणि त्याची पूजा जर दुसरा माणूस पाहतो. आता एका ठिकाणी मी आपले जयदेव भाऊ धांडे यांच्याकडून एक उदाहरण ऐकलं होतं की एका पंडिताला एका मार्गदर्शनामध्ये एका पंडिताला पूजा करायला जायचं होतं आणि त्यानं मग आपल्या एका हाती झारी घेतली आणि एका हाती आपलं पाण्याचा लोटा घेतला आणि तो मंदिराकडे निघाला. आता मंदिराकडे निघाला असताना त्याची पाठ खाजवत होती. आता खाजवायला कोणी नव्हते म्हणून चौकामध्ये एक पोल असते आणि त्या पोलाजवळ जाऊन तो पुजारी काय करतो, एका हातातलं लोटणे एका हातातलं थाली आपल्या हातामध्ये ठेवून सनी तो आपली पाठ त्या पोलाला घासतो असं चांगलं. तर त्याची खाज तो आपली पूर्ण करतो. परंतु याच्या अगोदर कसं होतं की एका व्यक्तीला वाटतं की अरे हा माणूस दररोज पूजा करते, एक दिवस आपण पाहिलं पाहिजे म्हणते पूजा कशी करायची. ऐन त्यावेळेस हा प्रकरण घडतो की त्या पुजाऱ्याच्या हाती एक थाली असते, एक लोटा असते आणि तो पुजारी जाता त्याची पाठ खाजवते आणि त्याला पाहणारा व्यक्ती असतो की हा पुजारी कशी पूजा करते म्हणून त्याला पाहणारा सुद्धा व्यक्ती असते. आणि तो व्यक्ती म्हणजे जो पुजारी जेव्हा पाठ खंबा चौकामध्ये दिसतो, आता त्या खांब्याजवळ जातो ना, अशी पाठ जेव्हा घासतो तेव्हा तो माणूस पाहतो, तो व्यक्ती पाहतो की पुजारी अशी पूजा करते का. मग तो पुजारी आपल्या समोर जाते आणि आपली पूजा करून घरी जाते. डिटेल थोडी त्यांची सांगण्याची त्यांचे एक विनोदी आणि त्यांचं एक वक्तृत्व खूप छान आहे भाऊंचं. तर दुसऱ्या दिवशी हा जेव्हा पूजा करतो तेव्हा हा सुद्धा व्यक्ती आपल्या हाती झारी घेतो, हे आपल्या हाती लोटा घेतो आणि हा सुद्धा आपल्या पूजेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र याची तर पाठ खाजवत नाही, परंतु हा खांब्याजवळ जातो हा सुद्धा अशी पाठ करतो. म्हणजे एक हा सुद्धा एक अंधश्रद्धेचाही प्रकरण आहे. म्हणजे हा कशाला पाठ तिथं खाजवायला जातो, खरंच देव प्रसन्न होईल का असं पाठ खाजवल्यानं नाही. म्हणजे हा फार वेगळा प्रकरण होता. पुन्हा अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये आपण शालेय जीवन जगत असताना बरेच सारे उदाहरणं ऐकले शिक्षक लोकांकडून. एखाद्या माणसानं असं देव प्रसन्न करण्यासाठी केलं तर आपणही तसंच करणं. एखादी घरी माजर आली, आपण एखादी वस्तू खाऊ नये म्हणून आपण तिच्यावर झाकून ठेवणे, उघडी ठेवली तर ते झाकते. एखाद्या माणसानं पाहिलं तर तेही तसंच करणं. टेक्निकली विभाग वेगळा आहे, अंधश्रद्धेचे भाग वेगळा आहे. जसं रूमने, आता बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत भूतबाधेच्या ज्या आपण समाजामध्ये पाहिलेल्या आहेत. बायांच्या लोकांमध्ये भूत येणे ह्या सुद्धा प्रकरण आपण पाहिलेले आहेत. असं नाही की आपण समाजामध्ये प्रकरण नाही पाहिले. मी माझ्या मावशीकडे असताना 2009ची गोष्ट आहे. मावशी मार्गामध्ये नाही, त्यांच्याकडे ते ताज मेहंदीमध्ये आहेत. त्याज मेहंदीचे त्यांच्याकडे फोटो वगैरे आहे. तर मावशीकडे एक अनेकाची बाई आली. मी झोपलो होतो, रात्री 1 वाजताचे हा उदाहरण आहे. मावशी, भाऊ आणि सर्व झोपले होते, पण
बरं, त्या दिवशी असं प्रकरण घडलं, अमावस्या की पौर्णिमा होती आणि अमावस्या असेल, बहुतेक अमावस्या असेल. पाणी येत होतं रात्रीला आणि घराबाजूला एक बाई, म्हणजे घराबाजूला एक परिवार राहत होतं. तेव्हा मी झोपलो होतो आणि तिचे जे हजबंड, म्हणजे तिचा नवरा, त्या बाईच्या मावशीच्या घरी आला आणि आवाज देऊ लागला. जेव्हा तो आवाज देऊ लागला तेव्हा म्हणलं, एवढ्या रात्री कोण आवाज देते 12च्या टाईममध्ये? 1 वाजताचे उदाहरण आहे, बहुतेक 12-1चं, 1 वाजताच. 12 वाजता त्याने आवाज काहीतरी दिलं म्हणते. तर त्याने तो भीत मावशीला सांगू लागला की त्याची पत्नी अशी करते, त्याची पत्नी तशी करते, म्हणजे वेगवेगळं हरकती करते हे सांगू लागला. आता झोपेमध्ये असताना मला पण तेवढं नाही, पण मी मग उठलं आणि मी मार्गामध्ये होतो. पण खरंच माझी मावशी किंवा खरंच भूत आहे का, खरंच भूत दूर होते का, हा प्रकार मात्र मी त्यावेळेस बघितला. माझी मावशी मानापूर येथे राहते. बकुबाई विष्णू समरीत तिचं नाव आहे. माझं मावस भाऊ यांनी त्यावेळेस माझ्या ITI शिक्षणासाठी मदत केलं होतं मला. तर त्यांचं नाव श्री बालचंदजी विष्णू समरीत, राहणार मानापूर, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर. तर मावशीकडे ती बाईला त्या रात्री तिच्या हजबंडनं आणले. तिची एक मुलगी पण होती, तिचे काही मुलं, असं काही तिचे परिवार होतं, 2 मुलं आणि 2 मुली असं त्याला होतं. आता ते आल्यानंतर मध्ये त्याने आणूनसानी ठेवलं. ती झोपली होती. मग थोड्या वेळाने ते उठले पुन्हा. ती स्वतः एकटीच बडबड करत होती. तिच्या हरकती फार वेगळ्या होत्या. थोड्या वेळानं तिथं दातकुडी अशी, म्हणजे हे जे दात राहतात आपले, असे म्हणजे तिनं करून टाकले. मी छान, म्हणजे खूप प्रकरण पाहत होतो. मला सुद्धा थोड्या वेळासाठी फार वेगळं वाटलं, कारण त्यावेळेस आपली वय कमी, आपण नवीन दृश्य पाहत होतो. आजपासून 11-12 वर्षापूर्वीचे 11 वर्षापूर्वीचे उदाहरण आहे. आणि मी पाहत होतो मस्त बढिया असं, म्हणजे सोप्यावरती बसून, की खरंच दुःख दूर होतात का. पण मावशींची जी श्रद्धा आहे, ती भक्ती आहे, फार वेगळी आहे. देवांच्या विषयी, त्यांच्या कर्माविषयी फार चांगली आहे. मावशी खूप छान कार्य करते. मावशीने मला पण छान सहकार्य दिलं. तर मी त्यावेळेस पाहिलं आहे मंडळी अनुभव. ते जरी अनेक धर्मामध्ये असली, परंतु तिचे कर्म मात्र छान. मानतो मी त्यांना सुद्धा, माझ्या मावशीला पण माझं प्रणाम, नमस्कार. आणि मावशीने तिच्या देवाला जेव्हा विनवणी केली किंवा तिच्या देवासमोर तिने काही तिचं तीर्थ केलं किंवा अंगारा केलं आणि त्या बाईवरती शिपलं, परंतु पहिल्या वेळेस का तर काही मला वाटलं नाही. परंतु थोड्या वेळानंतर त्या बाईला जाग आली आणि मग ती बडबड करत होती. ती बाई जेव्हा बोलत होती, हे पहिलं उदाहरण मी बघितलं होतं. ती बाई जेव्हा बोलत होती आणि जेव्हा ते गावातलं प्रकरण सांगत होती, तिच्या गावातलं, की मी या घरची आहे, म्हणजे या घरची देवता आहे, मी त्या घरची देवता आहे, मला तिथून नेलं, तिथं ठेवलं आणि मी या बाईला पकडलं, अमावस्या आहे, असं आहे, तसं आहे. तर त्यावेळेस सुद्धा मावशीनं काही शब्द हिंदीमध्ये काहीतरी तिच्यासोबत बोलले होते. हा प्रकरण मी पाहिल्यानंतर मध्ये माझ्या लक्षामध्ये खरंच असं वेगळं वाटलं. आता याला एक अंधश्रद्धा म्हणू शकतो आपण, भूत येणे पण म्हणू शकतो, आणि अजून ज्या काही तुमच्याकडून समज असतील ते वेगळं असेल किंवा मला माहिती नाही. परंतु हा उदाहरण पाहिल्यानंतर मला फार वेगळं वाटलं. आणि मावशीने जी तयारीने आणि मावशीने जी हिमतीने काम केलं त्या बाईवरती, तर खरंच त्या बाईची दातकुडी निघाली, म्हणजे दातकुडी खुली झाली. आणि त्या बाईला सतत अर्धा तासानंतर
जो प्रकरण घडला 15-20 मिनटं, तिनं तीर्थ अंगारा जो काही शिपला तिच्या देवाचं, आणि 15-20 मिनिटांनी त्या बाईचा संवाद संपला, दूर झाला, आणि त्या बाईवरती पुन्हा मावशीने तीर्थाचे तिच्या याचे म्हणजे मारले, आणि ती बाई पुन्हा खाली म्हणजे झोपली, आणि थोड्या वेळानं पुन्हा ती दुरुस्त झाली. पुन्हा तिने तिच्या तीर्थ अंगारा दिला आणि ती बरी झाली. ती मग तिच्या सविस्तरपणे तिनं परिचय दिला. परंतु तिच्यामध्ये जो भूत होता, त्या भूताने सांगितलं होतं का मी इतके वाजता हिच्यासोबत मध्ये आज दिवसभरामध्ये आहे. मग याला आपण कोणती तुलना नको शकतो, जरी तो अनेकामध्ये असताना उदाहरण आहे, परंतु असे उदाहरण मार्गामध्ये येण्या अगोदर भरपूर होते, आणि भरपूर लोकांची उदाहरण आहे भूतबाधेमुळे मार्गात आले. भूतबाधा कशी दूर झाली हा उदाहरण आहे. तर हा उदाहरण मी मावशीच्या घरी त्यावेळेस बघितला. तर उदाहरण जरी होतो तर मी हकीकत पाहिलं सेवकांना, मी हकीकत बघितली. तर हे उदाहरण जरी मी मावशीकडे असताना, मावशी अनेकामध्ये होती, मी मार्गामध्ये होतो, परंतु जो प्रकरण पाहिला, परंतु मावशीला विचारलं मग मी दुसऱ्या का त्याच दिवशी, मावशी म्हटलं असं प्रकरण किती वेळा घडलं. अरे दादा मध्ये हिच्या सांगूच नको म्हणे, हे 2 महिने झाले, 4 महिने झाले, काशी येत राहते आणि जात राहते. म्हणजे त्या लोकांचं ही अंधश्रद्धा परिपूर्ण काही दूर झाली नव्हती. तर मंडळी, असेच उदाहरणं मार्गामध्ये येण्याच्या बऱ्याच सेवकांकडे घडलेले आहे. परंतु तत्पूर्वी जो बाबाच्या कुटुंबातील जो हा उदाहरण होता, हा फार महत्त्वपूर्ण होता आणि आपल्या मार्गातील सेवकांसाठी शिकवणी पूर्ण होता. बाबांच्या घरासमोर बाबांचे 2 ज्येष्ठ बंधू श्री बाळकृष्ण आणि नारायणराव हे वेगळे राहत होते. त्यांच्या घरी बाळकृष्णाची पत्नी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात भूत येत होते. घरातील सर्वांना त्यांच्या रात्रभर त्रास होत होता, आणि भूत शक्यतो रात्री त्रास खूप देतात. भूत रात्री त्रास देतात. दिवसभर काही तेवढं प्रकरण नाही पाहिलं, पण रात्रीलाच भूत नसतात, नाही का? रात्रीला भूतच खूप त्रास देतात. भूत रात्रीला त्रास देतात. बरं ठीक आहे, आपण अनुभवाकडे वळू. आता दिवसाने काही अनुभव घडतात असं नाही म्हणता येत. बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली होती, म्हणून ते दोघेही भाऊ बाबाकडे त्रिताल हवन संपल्यानंतर रात्रभर बाबांच्या घरी हवन कार्य झाल्यामुळे त्यांना सुखशांती लाभली होती. बाळकृष्णाची पत्नी श्री सीताबाई यांच्या अंगात भूत येत होते. घरातील सर्वांनी त्यांचा रात्रभर त्रास होत होता. बाबांच्या घरी हवन कार्य झाल्यामुळे त्यांना सुखसमाधानी लाभली होती. बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली होती, म्हणून ते दोघेही भाऊ बाबाकडे त्रिताल हवन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी आले, आणि त्यांनी बाबाकडे विनंती केली की बाबा आपण आमच्या घरी हवन करावे, त्यामुळे आमचे दुःख दूर होतील. बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सांगितले की मी रोज सायंकाळी एकाच वेळेस 11 दिवस हवन करीन. मंडळी, यामध्ये आपल्याला बघा, बाबांच्या घरासमोर बाबांचे 2 बंधू बाळकृष्ण आणि नारायण हे वेगळे राहत होते. हा लक्षात आलं प्रकरण. बाबांच्या घरासमोर होता बाळकृष्णाची पत्नी सीताबाई, हिच्या अंगात भूत येत होते. हे इथपर्यंत आपल्या लक्षात आले. घरातील सर्वांनी त्या भूतामुळे त्रास होत होता. त्यांच्या ज्या काही हरकती असतील त्या आपल्याला माहिती नाही. तो त्रास होता. बाबांच्या घरी त्रिताल हवन झाले होते. बाबांना सुखसमाधानी मिळाली होती. त्रिताल हवन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांकडे ते दोघेही भाऊ आले आणि बाबांना विनंती करू लागले की बाबा आपण आमच्या घरी रोज आमच्या घरी हवन कार्य करावे, त्यामुळे आपले दुःख दूर होतील. रोज नाही म्हटलं, बाबा आपण आमच्याकडे हवन करावे, त्यामुळे आमची दुःखे दूर होतील. आणि बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन दुःख दूर करण्यासाठी बाबाला विनंती केली की आमच्या घरी तुम्ही हवन करा. तेव्हा बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सांगितले की मी रोज सायंकाळी एकाच वेळेस 11 दिवस हवन करीन. तर मंडळी, मानते की बाबा जुमदेवजी
यांचं मार्गदर्शन, यांचे अनुभव आणि स्थितीला पाहून, परिस्थितीला पाहून बाबांनी जे कार्य केले फार मोलाचे केले. तर मंडळी, या प्रकरणावरून आपण विचार आणि सविस्तरपणे आणखी बोलू. जरा याच्यामध्ये मी एक माझं अनुभव याद केलं, एक माझा अनुभव म्हणजे माझ्या जीवनामध्ये जो दृश्य पाहिलं तो याद केलं. या भूतबुद्धीच्या प्रकरणावरून जो अनुभव मी बघितला होता तो मला सांगावंसं वाटलं. परंतु याच्यामध्ये थोडेसे कार्यक्रमाचे जे MB म्हणजे पाहण्याची जो टायमिंग होतं तो समोर जात आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक काम करू. एका वेळेस कार्यक्रमाची जे मोठी कार्यक्रमाचा जो आपला जो स्पेच आहे, जो टायमिंग आहे तो मोठा होईल, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थांबू. परंतु मी जो माझ्या हयातीत म्हणजे मी माझा समोर जो पाहिलेला उदाहरण होता, अनुभव होता भूतबाधेविषयी, त्याच्यामुळे जर कोणाला वाईट वाटलं असेल तर कृपया माफ करा. परंतु हकीकतमध्ये मी पाहिलं होतं आणि हकीकत कशी असते हे तुमच्यासमोर सांगितलं. त्याप्रमाणे बाबांच्या कुटुंबातला जो प्रकरण होता, बाबांच्या माध्यमातून प्रकरण पूर्णपणे दूर कसा झाला हे आपण इथं पाहू. परंतु जो प्रकरण मी पाहिलेला होता तो अनेकातील होता, परंतु त्याला पूर्ण दूर झालेला नव्हता. ते लोक 2-4 महिन्यानं 5 महिन्याने येत होते मावशीकडे आणि पुन्हा मावशी आपल्या देवाचं करून त्यांना आराम देत होती. हा अनुभव मी त्यावेळेस बघितला. मावशीने मला सांगितलं कधी एका वर्षातून कधी असं प्रकरण तिथं घडत होतं. परंतु आपल्या मार्गामध्ये भगवान बाबांच्या कृपेने या कलियुगाच्या जो काही युगाच्या रचनेप्रमाणे भगवान बाबांच्या माध्यमातून मात्र या परमात्म्यामध्ये परिपूर्ण आराम झालेला आहे. आपल्या मार्गात आपण कसल्या प्रकारची अंधश्रद्धा करून घेत नाही आणि कसल्या प्रकारचे काही करून घेत नाही. सरळ आणि साध्या भाषेमध्ये जे काही कार्य ते करीत असतो. म्हणून महान त्यागी भाऊ जमदेवजींनी जरी भगवंताची प्राप्ती केली होती, परंतु बाबांनी एका परमेश्वराला अंतःकरणापासून मारण्यासाठी हे उदाहरण घडायचे आहेत. आणि समोरच्या काही प्रकरण काही गोष्टी येतील त्यामध्ये भगवंताची प्राप्ती बाबांनी एकनिष्ठतेने कशी झालेली आहे, बाबांनी एका भगवंताला कसं मानलं आहे, तर आपण सविस्तर समोर चर्चा आपल्या नियमित कार्यक्रमामध्ये समोर सादर करू. तर मंडळी, आपण उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण हा विषय आपण थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. उद्या महान त्यागी भाऊ जमदेवजीची पुण्यतिथीनिमित्त काही विशेष गोष्टी सादर करण्याच्या तयारीने मी प्रयत्न करतो. काही आपली दैनिक कार्यक्रम पाहून, दैनिक काम पाहून सध्या आपण जशी वेळ मिळेल तसे ॲडजस्ट करू आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण महान त्यागी भाऊ जमदेवजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण आपला या ठिकाणी कार्यक्रम सादर करू. तर मंडळी, मी आपणास सर्वांना विनंती करतो की कालचा कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिलात, ऐकून घेतलात, नमस्कार केलात आणि कॉमेंट्स केलात, त्याबद्दल आपण सर्व सेवक सेविका कुमारिकांना नमस्कार करतो आणि आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणासमोर काही चुका झाल्यात आपण सर्वांनी मला माफ करावं. सर्व सेवक सेविका कुमारिकांना नमस्कार करतो.